नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आपल्यासमोर पुन्हा एकदा सादर झालोय आकारिक चाचणी क्रमांक 1 म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट 2024चा क्लास 9च्या इंग्रजी या विषयाचा 20 मार्कांच्या घटक चाचणीचा पेपर घेऊन आणि या व्हिडिओमध्ये या पेपरमधील आलेल्या प्रश्नांची उत्तरेही मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगणार आहे। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या म्हणजेच क्लास 9च्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारचे आकारिक चाचणी क्रमांक 1 म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्टचे बाकीच्याही वर्गांचे बाकीच्या विषयांचे आपल्याला पेपर पाहायचे असतील उत्तरासहित तर त्यांची प्लेलिस्ट ही आहे। या प्लेलिस्टवर जाऊन आपण तेही बाकीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता किंवा आय बटनवर सुद्धा ही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, तर त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर बघूया क्लास 9च्या फर्स्ट युनिट टेस्टचा इंग्लिश या सब्जेक्टचा येऊ शकणारा पेपर आणि त्यातील प्रश्नांची लिहू शकणारी उत्तरे। तर पहिला प्रश्न आहे क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्टेड। यामध्ये काय म्हणतोय, ए राईट दी अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच दिलेल्या वर्ड्सना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावा। शब्द दिले आहेत बघा, काइट, फॅन, मॅट, ओपनर, क्वीन। मग सरळ सरळ अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला माहित आहे, ए पासून तर झेड पर्यंत जो वर्ड्सचा ऑर्डर असतो अल्फाबेट्सचा त्यानुसार लावूया। ए बी सी डी ई एफ जी एच ई एफ आलाय बघा, एफ आलाय फॅन पहिला शब्द, जी एच आय जे के त्यामध्ये लिहूया आपण मग काइट, एल एम एम आलेला आहे, मॅट एन ओ आलेला आहे, ओपनर पी क्यू शेवटी आलेला आहे क्वीन। म्हणजेच आपला ऑर्डर काय होईल, फॅन, काइट, मॅट, ओपनर, क्वीन। त्यानंतर दुसरा बघा, पेस्ट, पेपर, पेंटर, पॅरोट, पार्डन। सगळ्यांमध्ये पी कॉमन आलेला आहे। त्यासोबतच नेक्स्ट दुसरा जो अल्फाबेट आहे ए तो सुद्धा कॉमन आलेला आहे। तिसरा अल्फाबेट पाहूया, ए बी सी डी ई एफ जी एच आय बघा पेंटर मध्ये आलेला आहे, म्हणजे पहिला शब्द येईल पेंटर। त्यानंतर आय नंतर जे के एल एम एन ओ पी आलेला आहे पेपर मध्ये, दुसरा शब्द पेपर। त्यानंतर क्यू आर आलेले दोन शब्द आहेत, पॅरट आणि पार्डन। मग चौथा शब्द बघूया, पॅरट मध्ये चौथा शब्द आहे आर, पार्डन मध्ये डी अगोदर येतो म्हणून चौथा मध्ये आपण तिसरा शब्द लिहूया पार्डन। त्यानंतर नेक्स्ट वर्ड लिहूया आपण पॅरट आणि उरलेला एक शब्द आहे तो आहे पेस्ट। म्हणजे आपला ऑर्डर काय होईल, पेंटर, पेपर, पार्डन, पॅरोट, पेस्ट। ठीक आहे। त्यानंतर काय म्हणतोय, स्पॉट दी एरर अँड रिराइट द सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्स मध्ये एक चूक आहे थोडीशी, ती तुम्हाला शोधायची आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे। ही वेअर व्हेरी केअरफुल अबाउट इट। यामध्ये बघा ही नंतर वेअर आलेला आहे, ही हा सिंग्युलर थर्ड पर्सन प्रोनाउन आहे त्यामुळे त्याच्यासोबत वॉज लागायला पाहिजे, म्हणून आपला सेंटेन्स असेल ही वॉज व्हेरी केअरफुल अबाउट इट। दुसरं, शी हॅड मेनी बुक। यामध्ये बघा शी हॅड मेनी हा शब्द ऍडजेक्टिव्ह आलेला आहे आणि त्यानंतर फक्त बुक लिहिलेला आहे, तर तिथं पाहिजे होतं आपल्याला बुक्स, म्हणून आपण करूया शी हॅड मेनी बुक्स। त्यानंतर बघूया एक पॅसेज आलेला आहे, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स। मार्गी इवन रोट अबाउट इट म्हणजेच द फन दे हॅड यावरचा हा पॅसेज आलेला आहे आणि पॅसेजवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। चला आपण डायरेक्ट आता प्रश्नांची उत्तरे लिहूया, पॅसेज तुम्हाला माहितीच आहे। पहिला क्वेश्चन आलेला आहे A1, ऑन व्हिच पेज मार्गी रोट अबाउट बुक्स। तर पॅसेज मध्ये दिलेला आहे ऑन पेज ही डेट 17 मे 2157 1957। त्यानंतर हाऊ ओल्ड वॉज टॉमी किती वर्षांचा होता, तर याचं उत्तर आहे टॉमी वॉज 13। त्यानंतर डिस्क्राइब द बुक टॉमी फाउंड। टॉमीला जी बुक सापडली तिचं वर्णन करा। मग ती कशी होती बुक, तर आपण याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या लिहून पाहूया। इट्स पेजेस वेअर येलो अँड क्रिंकली, द वर्ड्स इन इट स्टूड स्टिल अँड सेम वर्ड्स अपियर ऑन टर्निंग द पेज बॅक, इट वॉज अबाउट स्कूल। अशा पद्धतीने आपण त्या बुकला काय करू शकतो, डिस्क्राइब करू शकतो। त्यानंतर आलेला आहे C1, राईट 2 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। तर 2 डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह विचारलेला आहे त्यांनी। सरळ करूया आपण, एक लिहूया येलो आणि दुसरा लिहूया क्रिंकली। ठीक आहे। त्यानंतर बघा C2 विचारलेला आहे। C2 काय म्हणतो,
राईट अ वर्ड फ्रॉम द पॅसेज विच इज अपोजिट ऑफ युजफुल. युजफुल या शब्दाचा अपोजिट वर्ड पॅसेजमधून लिहा. तर तो वर्ड आहे वेस्ट. ठीक आहे. त्यानंतर D1 पहा. मार्गी इवन रोट अबाउट इट, आयडेंटिफाय द टेन्स. यामध्ये बघा मार्गी तिच्यानंतर रोट आलेला आहे, म्हणजे मार्गी एस सब्जेक्ट आणि रोट V2 म्हणून तो आहे सिंपल पास्ट टेन्स. त्यानंतर दे टर्न द पेजेस, ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणतोय. मग वाक्य जसं तसं लिहा. दे टर्न द पेजेस, कॉमा द्या. वाक्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब शोधा, आहे का नाही. मग टर्न मधून आपण डूचा फॉर्म बाहेर काढूया, तो निघेल डीड. वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा आहे म्हणून त्याला करूया डिडंट. त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट लिहूया, तो आहे दे. आणि शेवटी आपण क्वेश्चन मार्क देऊया, म्हणजे आपलं वाक्य झालं दे टर्न द पेजेस डिडंट दे. त्यानंतर शेवटचा प्रश्न विचारलेला आहे. विच बुक्स डू यू लाईक प्रिंटेड ऑर ऑनलाईन, व्हाय. तुम्हाला कोणती बुक्स आवडतात, प्रिंटेड की ऑनलाईन आणि का. तर याचं उत्तर आपण लिहू शकतो. मी जसं लिहिलं, आय लाईक प्रिंटेड बुक्स बिकॉज they are very useful as compared to online books. They are easily available and also portable. Also they don't need internet and can be stored for a long time. तर अशा पद्धतीने आपण हा पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन आहे, आपल्या मनाने लिहायचा असतो, तो आपण लिहिला. त्यानंतर बघा क्वेश्चन 3 मध्ये एक पोएम दिलेली आहे. रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन्स. होप इज द थिंग विथ फिदर्स असं त्या पोएमचं नाव आहे. ठीक आहे. ही पोएम दिलेली आहे आणि या पोएमच्या खाली तुम्हाला बघा एमिली डिकिन्सनची हे आहे, डिकिन्सनची. त्याच्यामध्ये त्यावर क्वेश्चन विचारले आहेत. पहिला प्रश्न विचारला आहे व्हॉट थिंग इज द होप. होप कोणती थिंग आहे. तर त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. होप इज अ थिंग विथ फिदर्स दॅट कॅन परचेस इन अस अँड इट ऑल्सो सिंग्स अ वर्डलेस ट्यून. क्वेश्चन बी विचारलेला आहे. राईट द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. पोएम मधील रायमिंग वर्ड्स लिहा. तर ते आपण लिहू शकतो स्टॉर्म, वॉर्म, सी, टू मी किंवा मी लिहू शकतो. ठीक आहे. सी मध्ये विचारलेलं आहे व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पोएम. या पोएमची सेंट्रल थीम काय आहे. तर आपण ती लिहू. धिस पोएम टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ होप इन अवर लाईफ. ऑल्सो इट अनफोल्ड्स द फॅक्ट दॅट वी ऑलवेज हॅव एक्सपेक्टेशन्स इन अवर लाईफ सो वी कीप होपिंग एव्हरी टाइम. तर अशा पद्धतीने आपण याची सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम लिहिली. तर हा होता टोटल हे 6 मार्कांची पोएम होती. त्यानंतर 10 मार्कांचा आपला हा पॅसेज होता आणि यामध्ये 4 मार्कांचे असे हे सुरुवातीला आपला डू ॲज डायरेक्टेड म्हणजे लँग्वेज स्टडी होती. तर टोटल आपण हा 20 मार्क्सचा आकारिक चाचणी क्रमांक 1 फर्स्ट युनिट टेस्टचा क्लास 9चा येऊ शकणारा पेपर पाहिला आणि त्यातील प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरे पाहिली. नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. अशाच पद्धतीचे जर आपल्याला फर्स्ट युनिट टेस्टचे पेपर्स उत्तरासहित पाहायचे असतील तर ही जी प्लेलिस्ट आहे ह्या प्लेलिस्टवर आपण जा आणि ते पेपर्स पाहून घ्या. तिची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.